आज आपण बघू शकता आम्ही आज साळवी नगरमध्ये आहे। इथे जवळजवळ 2 ते 2.5 हजार कुटुंब राहतात। तर ह्या साळवी नगरवर नेहमी काही ना काहीतरी शासनाचा संकट येत राहतो। त्याचप्रमाणे आता तुम्ही बघाल की 3.5 वर्षापूर्वी इलेक्शन लागायच्या आधी एक तहसीलदारची यांना नोटीस आली होती की रूम खाली करा म्हणून। तर तेव्हा काही कारणास्तव ती नोटीस बोगस होती, म्हणून त्या नोटीसच्या हिशोबाने लोकांना काही घरं खाली करावं लागले नाही। आत्ता माझ्या हातात जे पत्र आहे त्या पत्रामध्ये ही जागा जी आमच्या थाबेगावची गावठण जागा होती ती कांदळवनला वर्ग करण्यात आली आणि ही कुठल्याही शेतकऱ्याला पूर्वसूचना न देता ही कांदळवनला जागा वर्ग करण्यात आली आणि आज कांदळवनवाले इथे मोजणी करणार होते। पण त्या कांदळवनवाल्यांना आज समजलं की साळवी नगरवाले इथे मोजणी होऊ देणार नाही। त्याच्यामुळे त्यांनी तुम्ही बघू शकता प्रत्येक घरातली लोक इथे थांबली, त्या सर्वे करून द्यायचंच नाही आपला, कारण इथे प्रत्येकजण 25-25 वर्षापासून राहतात, टॅक्स भरतात। त्यांना आता पुन्हा एकदा टांगती तलवार इलेक्शन जवळ आल्यामुळे त्यांच्या डोक्यावर एक टांगती तलवार म्हणून नोटीस मारण्यात आली आणि सर्वे करून एक तर त्यांना घाबरवण्यात येईल की बाबा तुमची घरं तोडणार, आम्हाला मदत करा, किंवा खरोखरच जर त्यांना करायचं असेल तर कांदळवनवाले इथे घरं तोडण्याचा प्रयत्न करणार आहेत। पण आम्ही इथले रहिवासी आणि आम्ही इथले स्थानिक गाववाले इथली कोणत्याही कुटुंबाची आम्ही घरं तोडू देणार नाही। आणि याच्या संदर्भात आम्ही आता हायकोर्टामध्ये जाऊन न्यायालयीन लढा देखील लढणार आहे। कारण इथे जर यापूर्वी क्लस्टरची सर्वे झाली असताना पुन्हा ही कांदळवनची सर्वे का, हे प्रश्न आम्ही सर्व कोर्टातच विचारणार आहे। कारण इथे काहीतरी राजकीय खेळ चालू आहे आणि ह्या गरीब लोकांना, एक सामान्य घरात राहणाऱ्या लोकांना एक टार्गेट केला जातो प्रत्येक टायमाला इलेक्शनच्या पिरियडला। आणि इथे तुम्ही बघू शकता की दिव्यामध्ये अनेक राजकीय लोक आहेत, त्यांचेसुद्धा या कांदळवनच्या जागेमध्ये घरं आहेत, पण त्या लोकांना कोणत्याही प्रकारची नोटीस येत नाही। नोटीस येते फक्त सामान्य माणसाला त्यांना घाबरवण्यासाठी आणि ह्याच्यासाठी ती नोटीस येते। आता हे प्रश्न आम्ही सर्व हायकोर्टामध्ये जाऊन तिथे न्यायाधिकारी आहेत त्यांना विचारणार की हे अन्याय आमच्यावर का होतात, ह्याचे सर्व उत्तरं हे कांदळवनवाले आणि बाकीचे संबंधित अधिकारी आहेत यांनी कोर्टात द्यावा। आणि साळवी नगरला मी तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून एक आवाहन करतो की साळवी नगरला कोणतीही कारवाई करायची असेल तर त्याच्या आधी आम्ही समोर उभे राहणार। पहिला आमच्यावर काय कारवाई करायची करा, नंतर साळवी नगरवर करा, हेच आमचं आता धोरण आहे। जय महाराष्ट्र।